ग्रामीण भागासाठी वरदान ठरणारा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग म्हणजेच पशुसंवर्धन विभाग होय। याच पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेत पशुसंवर्धन विभागाच्या कार्यपद्धतीला आणखी गतिमान करण्याचा स्तुत्य प्रयत्न केलाय। त्यामुळे पशुधन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला अनुसरून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे अर्थचक्र गतिमान होण्यास हातभार लागलाय। तसेच आगामी काळात पशुसंवर्धनाच्या ग्रामीण भागात विकासाचे नियोजन अधिक सुस्पष्ट व दूरगामी होण्यास मदत होणार आहे। गौरवशाली वाटचालीची परंपरा जोपासणाऱ्या पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या समुपदेशनाद्वारे करण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला। बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होऊन प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या शैक्षणिक गुणवत्ता व अनुभवाच्या आधारे पसंती क्रमानुसार बदली मिळावी हा उदात्त हेतू यामागे पंकजाताई मुंडे यांचा होता। त्यासाठी विभागाच्या वतीनं दिनांक 15 व 16 मे 2025 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले। विभागानं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे समस्त अधिकारी वर्गाकडूनही स्वागत करण्यात आले। 561 पशुधन विकास अधिकारी व 61 सहाय्यक आयुक्तांना एकाच वेळी आपल्या पसंती क्रमानुसार बदलीचे ठिकाण निवडता आले। त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया पुढील प्रमाणे राबविण्यात आली। बदली पात्र अधिकाऱ्यांना रिक्त पदांबाबत विभागाच्या संकेतस्थळावर विस्तृत माहिती प्रकाशित करण्यात आली, ज्यामुळे बदली अंतर्गत नव्या पदस्थापनेबाबत पसंतीक्रम निश्चित करणे बदली पात्र अधिकारी वर्गाला शक्य झाले। माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून पार पाडल्या जाणाऱ्या ऐतिहासिक समुपदेशनाद्वारे सार्वत्रिक बदल्यांच्या कार्यक्रमात उपस्थित बदली पात्र अधिकारी वर्गाला त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली। याबाबतच्या पत्राचे वितरण स्वतः माननीय मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले। सार्वत्रिक बदल्या 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन, आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, उपसचिव श्री निवृत्ती मराळे, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर शीतल कुमार मुकणे, मुख्यालय सहायुक्त माननीय डॉक्टर श्यामकांत पाटील व मंत्री महोदयांचे खासगी सचिव श्री मंदार वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विभागातील घटना घडामोडींसह विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या महापशुधन वार्ता या डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले। मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी पशुधन विकास अधिकारी अर्थात वर्ग अ पदाच्या 2795 जागांसाठी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गाच्या 311 जागांच्या भरतीची जाहिरात MPSC तर्फे 20 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। आगामी काळात राज्यातील पशुसंवर्धनाच्या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। त्याद्वारे पशुपालकांच्या क्षमता वृद्धीत शाश्वत बदल दिसून येतील। समुपदेशनाद्वारे बदली हा प्रयोग पुढील काळात रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रासह देश पातळीवर राबविला जाऊ शकतो। नामदार पंकजाताई मुंडे यांचा हा निर्णय विभागाच्या गौरवशाली परंपरेला व विभागाच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीला पूरक ठरेल यात शंका नाही। जेव्हा आपण शासनामध्ये निर्णय घेत असतो तेव्हा आपण मुठभर लोकांना आनंदी करण्यासाठी निर्णय घेतले तर व्यवस्था डिसिप्लिननी जरी काम केली तरी ती आनंदाने काम करत नाही। आणि म्हणून असंख्य लोकांना आनंदी याच्यामध्ये नक्कीच आपल्याला करता आलंय। निश्चितच काही लोक अस्वस्थ असतील कारण ते खूप चांगल्या पोस्टिंगवर अनेक वर्ष असतील आणि त्यांची पोस्टिंग एखाद्या अनेक वर्ष अवघड ठिकाणी काम केलेल्या, एखाद्या आदिवासी क्षेत्रात काम केलेल्या, आपल्या पतीपासून 4-4, 5-5, 6-6 वर्ष दूर काम केलेल्या, आपल्या परिवारापासून दूर राहिलेला
अशा एका माणसाला ती जागा मिळाली असेल. त्यामुळे नक्कीच प्रत्येक निर्णयामध्ये काही लोक दुःखी पण असतात, पण असंख्य लोक जिथे सुखी होतात आणि ते असंख्य लोक सुखी होण्याच्या मागे कोणाचाही स्वार्थ नसतो, तो निर्णय नेहमी नेहमी योग्यच असतो.